नारायण राणेंची 2 मुलं आहेत, ज्यांनी गेले 2 वर्ष शिवसेनेच्या विरोधात सतत रोज टीका केलेली आहे। अशा नेत्याला केंद्रात मंत्रिपद देण्यानं एक संदेश असाही गेलेला आहे की शिवसेनेबरोबर भाजप यापुढच्या काळात जाणार नाही। त्या बदनामीचा कुठेतरी फटका जावडेकरांना बसला आहे हे आपण आता किमान म्हणू शकतो। वरवरचा राजकीय अर्थ काढला तर देवेंद्र फडणवीसांच्या गटाला मुंडेंच्या गटापेक्षा मोदींनी महत्त्व दिलं असं आपण म्हणू शकतो। राष्ट्रवादीमधून मी भाजपमध्ये गेलो किंवा काँग्रेसमधून मी भाजपमध्ये गेलो, शिवसेनेमधून भाजपमध्ये गेलो तर माझं फ्युचर काय याच्याबद्दल नेत्यांच्या मनात शंका आहे। नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा 2 दिवसापूर्वी विस्तार झाला। कॅबिनेट एक्सपान्शन नमो 2.0 असं त्याचं वर्णन केलं जातं आहे। मोदींनी 3 शब्द प्रामुख्याने वापरल्याचं दिसतं आहे, इन्क्लुझिव्ह, युथफुल आणि नारी शक्ती। मोदींचा आत्तापर्यंतचा गेल्या 7 वर्षातला परफॉर्मन्स पाहिला तर ते प्रत्येक निर्णयाचं एक स्टेटमेंट करतात, त्यातनं काही संदेश द्यायचा प्रयत्न करतात। आत्ताचा एक्सपान्शनचा संदेश खूप स्पष्ट आणि लाऊड आहे। 4 संदेश प्रमुख दिसत आहेत। त्यातला पहिला आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आहे, दुसरा आहे तो राष्ट्रीय पातळीवरचा आहे, तिसरा पक्ष संघटनेला काही मेसेज आहे आणि चौथा आहे तो प्रत्येक मंत्रिमंडळातल्या सहकार्याला एक मेसेज आहे। राष्ट्रीय पातळीवरच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे आपण बाजूला ठेवू, पक्ष संघटना आणि मंत्रिमंडळातल्या परफॉर्मन्सबद्दल मोदी कशा पद्धतीने बघतायत याचं एक ॲनालिसिस करायचा प्रयत्न करू। पक्ष संघटनेचा ज्यावेळी मुद्दा येतो त्यावेळी मोदींनी आत्तापर्यंत भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि NDAमधले घटक पक्ष यांना प्राधान्य दिलं होतं आत्तापर्यंतच्या मंत्रिमंडळामध्ये असं दिसतंय। यावेळी जो मेसेज दिला आहे, जो विशेषतः महाराष्ट्राच्या अनुषंगानं जो आपण पुढच्या डिस्कशनमध्ये घेणार आहोत, महाराष्ट्राच्या अनुषंगानं जो मेसेज दिला आहे तो खूप महत्त्वाचा आहे असं वाटतं की आत्तापर्यंत जो भाजपमध्येच वाढलेला आहे किंवा भाजपच्या मित्र पक्षांमध्ये वाढलेला आहे अशाच नेत्याला मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं। हा निकष पहिल्यांदा डावलला गेला आणि मोदींनी परफॉर्मन्सला आणि स्थानिक राजकारणातल्या व्यावहारिक बॅलन्सला अधिक महत्त्व दिलं आहे। आपण फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर मोदींनी देशाच्या पातळीवर ज्या 2 प्रमुख राज्यांना सर्वाधिक महत्त्व दिले त्यात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही 2 राज्य येतात। महाराष्ट्रामध्ये आज घडीला केंद्रीय मंत्रिमंडळात 8 मंत्री आहेत। अगदी ज्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस सर्वोच्च स्थानी होता आणि काँग्रेसमध्ये महाराष्ट्र खूप ॲग्रेसिव्हली पुढं होता त्यावेळीसुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळात 8 मंत्री असणं खूप अवघड होतं आणि मोदींनी ते आता साध्य करून दाखवलेलं आहे। महाराष्ट्रातल्या मंत्र्यांमध्ये नितीन गडकरींचं पद जसंच्या तसं राहिलेलं आहे, त्याच्यानंतर पियुष गोयलांकडे अधिक जबाबदारी आलेली आहे आणि इतर मंत्र्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर फेरबदल झालेले आहेत। रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष असताना केंद्रात गेले, केंद्रात मंत्री झाले। रावसाहेब दानवेंचं पद सुरक्षित राहिलेलं आहे पण त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आणखी संधी दिली असं दिसत नाही आहे। आता आपण फक्त या 4 चेहऱ्यांभोवती जाऊ। अगदी सुरुवातीला घेऊ नारायण राणे, कारण नारायण राणेंना घेणं हा महाराष्ट्राच्या राजकारणात, भाजपच्या राजकारणात एक खूप मोठा मेसेज मोदींनी दिला आहे असं वाटतं। राणे, कपिल पाटील आणि भारती पवार ह्या तिघांचं एक वैशिष्ट्य आहे की हे तिन्हीही देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात भाजपमध्ये प्रवेश करायला लावलेले नेते आहेत। कपिल पाटील हे 2014 पासून भाजपबरोबर आहेत पण त्यांचं मूळ भाजप नव्हे, ते अन्य पक्षातून भाजपमध्ये आले। नारायण राणेंचा प्रवास पूर्ण देशाला माहिती आहे, राज्याला माहिती आहे। शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा त्यांचा प्रवास आहे आणि भारती पवार या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या होत्या। आत्तापर्यंतचा भाजपचा एकूण प्रवास असा आहे की पक्ष संघटनेत खूप काम करायचं, मग तो संघाचा असेल, विश्व हिंदू परिषदेचा असेल, बजरंग दलाचा असेल किंवा भाजपसाठी काम करणारा अभाविपचा कार्यकर्ता असेल, त्यांनी 20-25 वर्ष काम करायचं, मग त्यांना एखादं पद संघटनेत मिळतं आणि पक्ष संघटनेतल्या पदानंतर त्यातले जे राजकारणात उतरतात त्यांना मंत्रिपदं मिळू शकतात ज्यावेळी भाजप सत्तेवर आहे। हा आत्तापर्यंतचा भाजपचा प्रवास आहे। भाजपमध्ये आल्यानंतर आपलं काय होतं याच्याबद्दल राजकीय नेत्यांमध्ये साशंकता मनात जरूर आहे। राष्ट्रवादीमधून मी भाजपमध्ये गेलो किंवा काँग्रेसमधून मी भाजपमध्ये गेलो, शिवसेनेमधून भाजपमध्ये गेलो तर माझं फ्युचर काय याच्याबद्दल नेत्यांच्या मनात शंका आहे। जोपर्यंत भाजप महाराष्ट्रात सत्तेवर होता तोपर्यंत या शंकांना फारसं स्थान नव्हतं। याचं कारण असं आहे की ते कुठल्या तरी मंडळांवर किंवा कुठल्या तरी माध्यमातून भाजपच्या सत्तेच्या सानिध्यात ते नेते राहू शकत होते। ज्यावेळी महाराष्ट्रात सत्तेवर नेते भाजप नाही आहे
अशावेळी नारायण राणेंसारख्या नेत्याला थेट केंद्रात नेणं आणि केंद्रात मंत्रिपद देणं यातून खूप मोठा मेसेज गेलेला आहे. हे मेसेज तुकड्यांमध्ये पाहू हे कसे आहेत. जसा अगदी पहिला मेसेज आहे की तुम्ही भाजपमध्ये येणार असाल आणि भाजपमध्ये उत्तम काम करणार असाल तर तुम्हाला आम्ही केंद्रात संधी देऊ शकतो. आता उत्तम कामाच्या व्याख्या या वेगवेगळ्या आहेत. आत्ता नारायण राणेंनी महाराष्ट्रासाठी स्वतंत्रपणानं काही काम केलं आहे का तर ते सांगणं अवघड आहे. त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून कोकणासाठी काय काम केलं आहे का तर ते सांगणं अवघड आहे. पण भाजपची सत्ता महाराष्ट्रातली ज्या एकमेव कारणामुळे गेली त्या शिवसेनेवर टीका करणारा सगळ्यात प्रमुख नेता नारायण राणे आहेत. नारायण राणेंची 2 मुलं आहेत ज्यांनी गेले 2 वर्ष शिवसेनेच्या विरोधात सतत रोज टीका केलेली आहे. अशा नेत्याला केंद्रात मंत्रिपद देण्यानं एक संदेश असाही गेलेला आहे की शिवसेनेबरोबर भाजप यापुढच्या काळात जाणार नाही. राजकारणामध्ये कायम असं म्हटलं जातं की कोण कोणाचा कायमचा शत्रू नाही, कायमचा मित्र नाही. अगदी काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की शिवसेना हा आमचा शत्रू नाही. त्याच्यानंतर संजय राऊतांची काही स्टेटमेंट आली की शत्रुत्व असं राजकारणात नसतं. सर्वसाधारणपणे हे कायम बोललं जातं. ग्राउंडवरच्या ज्या ॲक्शन्स असतात ज्याच्यातून मेसेज जातात त्या मेसेज जर आजचा बघितला तर नारायण राणेंना मंत्रिपद देऊन शिवसेनेला खूप मोठा चेकमेट द्यायचा प्रयत्न भाजपनं जरूर केला आहे. दुसऱ्या नेत्या आहेत भारती पवार. खरं तर भाजपमध्ये आदिवासी नेतृत्व आहे. आदिवासी समाजातून भाजपची मातृसंस्था RSSचं आदिवासींमध्ये स्वतंत्र काम आहे. तरीसुद्धा भाजप भारती पवारांना मंत्रिपद देतं. उत्तर महाराष्ट्रामध्ये एक प्रभावी लीडरशिप उभं करायचा प्रयत्न करतं. त्याच्यातून जाणारा मेसेज काय असू शकतो. एकतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारती पवार भाजपमध्ये आल्या. एक यात्रा देवेंद्र फडणवीसांची 2018च्या निवडणुकीत खूप गाजली, महाजनादेश यात्रा. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रभर दौरा काढला आणि या जनादेश यात्रेचं एक वैशिष्ट्य असं होतं की ज्या ठिकाणी ते जातील तिथं भाजपमध्ये प्रवेशाचे कार्यक्रम व्हायचे. भारती अशाच पद्धतीनं भाजपमध्ये आल्या. आता त्या भागामध्ये जर दिंडोरी विधानसभा लोकसभा मतदारसंघ आणि एकूण उत्तर महाराष्ट्र बघितलं तर तिथं ऑलरेडी गिरीश महाजन आहेत, एकनाथ खडसेंसारखा प्रभावी नेता आहे. आत्ता सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचे छगन भुजबळ त्या भागातले आहेत. अशा परिस्थितीत तिथं वुमन लिडरशिप डेव्हलप करणं हे आत्ताच्या काळामध्ये आव्हान होतं. मला असं वाटतं ते आव्हान भाजपनं स्वीकारलं आणि स्वीकारलंच नाही तर त्यांना खूप जबाबदारीच्या मोठ्या पदावर नेऊन ठेवलं ज्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होत राहील. आदिवासी समाजातल्या सुशिक्षित महिलेला केंद्रात मंत्रिपद देणं दुसऱ्या पक्षातून आली असतानाही हा मेसेज महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा आहे. तिसरं नाव कपिल पाटील आहेत. भिवंडी या भागातले आहेत, आगरी समाजाचे आहेत. 2014ला ते भाजपमध्ये आले. त्याच्यानंतर त्यांचं काम सुरू आहे. आगरी समाजाचा मुंबईमध्ये खूप मोठा मतदार आहे. त्यांचा लोकसभा, विधानसभा आणि आता महापालिका निवडणूक तोंडावर आहे. महापालिका निवडणुकीत आगरी समाजाची स्वतंत्र मतदानाची एक टक्केवारी आहे. अशावेळी कपिल पाटीलना बळ देऊन मुंबईच्या राजकारणामध्ये एका बाजूनं नारायण राणे आणि दुसऱ्या बाजूनं कपिल पाटील असे 2 अतिशय महत्त्वाचे लोक जनाधार असलेले नेते भाजपनं आत्ता मंत्रिपदावर बसवलेले आहेत. पियुष गोयलही मुंबईचे आहेत, पण पियुष गोयल ज्या इलिट क्लासचं प्रतिनिधित्व करतात त्यांचा थेट मुंबईच्या मतदानावर परिणाम होईल असं दिसत नाही. पण कपिल पाटील ज्यावेळी मंत्री होतात त्यावेळी आगरी समाजामध्ये खूप मोठा मेसेज जातो आणि तो मेसेज शिवसेनेसाठी त्रासदायक असू शकतो. याचं कारण शिवसेनेचा जो कोअर व्होटर मानला जातो तो मराठी आहे. त्या व्होटरचे पुन्हा तुकडे स्वाभाविकपणे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि भारताच्या राजकारणात मतदारांचे तुकडे पडताना प्रादेशिक जसा तुकडा असतो तसा जातीचा तुकडा, समाज घटकांचा तुकडा खूप मोठा असतो. ज्यावेळी तुम्ही आगरी समाजाचा विचार फक्त करता त्यावेळी शिवसेनेनं दिलेलं आत्तापर्यंत या समाजाला एक्सपोजर आणि आत्ता मोदी सरकारनं दिलेलं एक्सपोजर याची तुलना जरूर होईल आणि त्या तुलनेचा आत्ता या क्षणी लाभ किमान भाजपच्या पारड्यात आपल्याला टाकता येतो. कराड हे असं एक नाव आहे की ज्यांच्याबद्दल महाराष्ट्रात ज्यावेळी त्यांचं नाव आलं त्यावेळी खूप भुवया उंचावल्या गेल्या की अरे कोण आहेत. औरंगाबाद आणि मराठवाड्यातल्या विशेषतः भाजपच्या कोर लोकांना माहिती असलेले राज्यसभा सदस्य कराड आहेत. त्यांचं संघ आणि संघ परिवाराशी संबंधित काम आहे असं आता आपल्याला रोज दिसत राहील. पण मराठवाड्यामध्ये स्वतंत्रपणानं नेतृत्व विकास करायचा भाजपचा कार्यक्रम आहे हे यातनं खूप चांगल्या पद्धतीनं समोर येत आहे. आधीच्या काळामध्ये मराठवाड्यातनं मंत्रिपद दिलेली नव्हती का, कधीतरी दिलेलीही होती. पण आत्ता थेट औरंगाबादमधलं प्रतिनिधित्व करून भाजपने खूप मोठा मेसेज हाही दिलेला आहे की
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या प्रत्येक भागामध्ये भाजपचं केंद्रातला एक मंत्री आहे. या मंत्र्यांची त्यांच्या समाज घटकातल्या प्रभावानुसार विभागणी आहे. त्यांच्या महिला पुरुष अशा स्वरूपाची विभागणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं प्रत्येकाचं एक राजकीय मूल्य आहे. कराडांचं जर पक्ष संघटनेतलं मूल्य असेल तर भारती पवारांचा राजकीय मूल्य म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर पुढच्या काळात भाजपला उपयोग होईल. नारायण राणेंच्या शिवसेना विरोधाचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल आणि कपिल पाटलांचा मुंबई आगरी समाज इथं उपयोग होईल. हा झाला एक अँगल. आपण आणखी एका अँगलकडे बघू की महाराष्ट्रात मंत्रिपद देताना भाजपनं कशा पद्धतीनं विचार केल्याचं दिसतंय. महाराष्ट्रात आज घडीला दोन मुद्दे खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला आहेत आणि दोन्ही मुद्दे आहेत आरक्षणाचे. त्यातला एक आहे मराठा आरक्षणाचा, दुसरा आहे ओबीसी आरक्षणाचा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयनराजे आणि संभाजीराजे छत्रपती यांनी खूप मोठ्या प्रमाणावर गेले 2 महिने वक्तव्य केलेले आहेत. संभाजीराजेंनी खूप डेलिकेटली एक आंदोलन उभं केलं ज्याचा कुठल्याही नकारात्मक परिणाम कुठल्याही पक्षावर होऊ दिला नाही. पण ते आंदोलन इतक्या ताकदीचं होतं की राज्य सरकारला बैठक घ्यावी लागली, संभाजीराजेंशी बोलावं लागलं. यातून प्रश्न सुटला आहे का आरक्षणाचा? जरूर नाही. यातून मराठा समाजाचं एक नेतृत्व संभाजीराजेंकडं खूप मोठ्या प्रमाणावर केंद्रित होत होतं. नारायण राणे हा असा चेहरा आहे की ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारनं पहिल्यांदा पावलं उचलली त्यावेळी त्या पावलांचं नेतृत्व नारायण राणेंनी केलं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली समितीनं जो अहवाल बनवला त्याच्या बेसवर 2014च्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. त्याच नेत्याला आता भाजपनं केंद्रीय मंत्रिपद दिलेलं आहे. तेही उद्योग विभागाचं दिलेलं आहे, सूक्ष्म आणि लघु उद्योग, ज्यांचं अगदी म्हटलं तसं महाराष्ट्रातल्या अर्थव्यवस्थेत खूप मोठ्या प्रमाणावर त्या उद्योगांचा वाटा आहे. लघु उद्योग, मराठा समाजाचं नेतृत्व, शिवसेनेला विरोध, हे नारायण राणेंचे 3 आत्ता खूप प्लस पॉईंट दिसत आहेत. याच्यातून तातडीनं ग्राउंडवर काही परिणाम सुरू होईल का? तर अजिबात नाही. पण 3 वर्ष अजून या सरकारची आहेत, केंद्रीय मोदी सरकारचे आहेत. या पार्श्वभूमीवर यांना काम करायला संधी आहे. कपिल पाटलांचं जसं आधी म्हटलं तसं ओबीसी समाजाची लीडरशिप हा खूप मोठा मेसेज त्यातून देत आहेत. आदिवासी समाजाची लीडरशिप हा खूप मोठा मेसेज मोदींनी आत्ताच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातून दिलेला आहे, जो महाराष्ट्रासाठीही आहे. ओबीसी आणि आदिवासी या 2 समाजातून आलेल्या नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देणं हा एक आत्ताच्या महाराष्ट्राच्या राजकारणातला मेजर मेसेज आहे. कारण मराठा आणि ओबीसी समाजाची आंदोलनं आता सुरू आहेत. याच्या पलीकडं आत्ता केंद्रीय मंत्रिमंडळाचा जर विचार केला तर महाराष्ट्रातनं जे 2 मंत्री वगळले गेले त्यांच्या परफॉर्मन्सचा विचार करावा लागेल. प्रकाश जावडेकर हे पक्ष संघटनेतून आलेले एक सिनियर लीडर आहेत. त्यांना मास लीडर म्हणता जरूर येणार नाही, पण सिनियर लीडरशिप म्हणून त्यांनी पक्ष संघटनेत सातत्यानं काम केलं आहे. त्यांना केंद्रानं 6-7 वर्ष मंत्रिपद दिलं. एका विशिष्ट परिस्थितीनंतर, एका विशिष्ट काळानंतर, ज्यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताची सर्वाधिक परदेशात बदनामी झाली परदेशी माध्यमांमधनं, त्यावेळी इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट मिनिस्टर म्हणून ती जबाबदारी प्रामुख्यानं जावडेकरांवर आली. त्या बदनामीचा कुठंतरी फटका जावडेकरांना बसला आहे हे आपण आत्ता किमान म्हणू शकतो. याचा अर्थ अजिबात असा होईल मला असं वाटत नाही की जावडेकरांना पक्ष संघटनेतसुद्धा स्थान मिळणार नाही. खरं तर त्यांना एका वरच्या स्थानावर नेलं जाईल आणि पक्ष संघटनेत जबाबदारीच्या पदावर ते जातील असं दिसतं आहे. संजय धोत्रेंबाबत मात्र आत्ता असं कुठलंही वक्तव्य करणं धोकादायक राहील. कारण अतिशय जबाबदारीच्या महत्त्वाच्या पदावर केंद्रीय मंत्रिमंडळात ते होते, पण प्रत्यक्षात ग्राउंडवरचा त्यांचा परफॉर्मन्स हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार काही सकारात्मक आणि प्रभावी राहिला असं वाटत नाही. पियुष गोयल आणि गडकरी हे दोन्ही अशा लेव्हलला आता पोचलेले आहेत की ज्यांच्या परफॉर्मन्सबद्दल भारतात किंवा मोदी सरकारमध्ये थेट कोणी शंका घ्यावी अशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे या 2 मंत्र्यांची मंत्रिपदं ही सुद्धा पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाची राहतील असं वाटतं आहे. एक मंत्रिमंडळ विस्तारातनं एक मुद्दा चर्चेला आला, तो पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाचा. पंकजा मुंडेंना भाजपमध्ये साईड ट्रॅक केलं जातं अशी विशेषतः माध्यमांमधनं सतत चर्चा असते. पंकजा मुंडे थेट त्या पद्धतीनं कधी बोललेल्या नाहीत, पण त्यांचा एकूण पक्षामधला वावर, पक्षाच्या कार्यक्रमांमधला वावर हा सीमित होत गेला आहे. त्यामुळं त्या नाराज असाव्यात अशी चर्चा असते.
आताच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडेंना स्थान दिलं जाईल असं एक चर्चा पुन्हा माध्यमांमध्ये सुरू होती आणि प्रीतम मुंडे दिल्लीला पोहोचल्या अशी बातमी आल्यानंतर तातडीनं त्याच्यावर खुलासा पंकजा मुंडे यांनी केला आणि प्रीतम मुंडे इथंच आहेत, मुंबईतच आहेत, आम्ही कुठेही गेलेलो नाही असं त्यांनी सांगितलं. हे सांगताना त्यांनी नाराजी व्यक्त केली असा सूर माध्यमांमधून व्यक्त झाला आणि मुंडे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा एक वाद सुरू होण्याचा प्रयत्न झाला. प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस किंवा पंकजा मुंडे यांनी परस्परांच्या विरोधात टीका टिप्पणी कुठल्याही परिस्थितीत टाळलेली आहे. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर तो वारसा पंकजा मुंडेंकडे दिला गेला. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांना राजकीय नेतृत्व करायची संधी मिळाली. आता संधी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे मंत्रीसुद्धा महाराष्ट्रात बनल्या. आता प्रीतम मुंडेंना केंद्रात मंत्री होण्याची अपेक्षा मुंडेंच्या गटाकडून व्यक्त होत होती. प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. याचा आपण एक वरवरचा राजकीय अर्थ काढला तर देवेंद्र फडणवीसांच्या गटाला मुंडेंच्या गटापेक्षा मोदींनी महत्त्व दिलं असं आपण म्हणू शकतो. पण मला असं वाटतं भाजपची एकूण कार्यपद्धती बघता भाजपच्या दृष्टीनं पक्ष हा पहिला राहतो आणि पक्षामधले गट हा सेकंडरी भाग म्हणून ट्रीट केला जातो. अशा परिस्थितीमध्ये पंकजा मुंडेंच्या गटाला नेतृत्व मिळालं नाही किंवा मुंडे गटाला नेतृत्व मिळालं नाही असा थेट अर्थ काढणं खूप वरवरचं होईल. पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे याच पद्धतीनं पुढचे 3-4 वर्ष राहिल्या तर कदाचित त्यांच्या मंत्रिमंडळातला नव्या कुठल्या विस्तार झाला तर त्यांचासुद्धा समावेश त्याच्यात असू शकेल. पण आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीसांनी पक्ष म्हणून ज्या गोष्टींना प्राधान्य दिलं त्या गोष्टींचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावर दिसतो आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीशी संबंध जोडता येतो. नारायण राणेंसारख्या कट्टर शिवसेना विरोधकाला ज्यावेळी केंद्रात मंत्री केलं जातं त्यावेळी महाविकास आघाडी पुढच्या काळामध्ये फुटेल आणि शिवसेना भाजपबरोबर येईल या चर्चांना कुठंतरी खीळ बसती. आत्ता भाजपची 2 वर्षामधली एकूण अवस्था अशी होती की कधीतरी महाविकास आघाडी स्वतःच्या बळानं पडेल, स्वतःच्या ओझ्यानं पडेल आणि आपण पुन्हा सरकार बनवू. मग ते सरकार शिवसेनेबरोबर बनवू अशी चर्चा माध्यमांमध्ये रंगायची. राजकीय नेते खासगीत बोलायचे किंवा राष्ट्रवादीसारख्या पक्षाबरोबर आपण सरकार बनवू शकतो असं भाजपमध्ये चर्चा राहायची. आता या दोन्ही चर्चा थांबतील असं मला वाटतं. कारण आता 100पेक्षा अधिक आमदार असलेल्या 105 आमदार असलेल्या विरोधी पक्ष आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हता. तो आहे तर खूप प्रभावीपणे काम करायची, विरोधी पक्ष म्हणून काम करायची भाजपसमोर संधी होती. 1.5-2 वर्ष त्यांनी काढली की आपल्याला हे सरकार पडेल आणि कुठंतरी आपल्याला पुन्हा सरकार बनवता येईल. आता परवाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्य सरकारचं असं दिसतंय की हे सरकार तातडीनं तरी काही पडत नाही. अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या विरोधात थेट उभं राहणं हा शहाणपणा आहे, राष्ट्रवादीच्या विरोधात थेट उभं राहणं हा शहाणपणा आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार, त्याच्या आधीच्या 2-3 दिवसांच्या घडामोडी, अधिवेशनातल्या घडामोडी आणि मंत्रिमंडळ विस्तारानंतरच्या 24 तासात येत असलेले मेसेज बघितले तर असं लक्षात येतं की आता भाजपनेही स्वीकारले की हे सरकार ज्यावेळी पडायचं त्यावेळी पडेल. किमान आत्ता आपण महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून उभं राहू आणि विरोधी पक्ष म्हणून उभं राहताना त्यांच्या सतत मनामध्ये हे चालत राहणार आहे भाजपच्या नेत्यांच्या की इथून पुढच्या काळात आपल्याला एकट्याच्या बळावर सत्ता आणावी लागेल. शिवसेनेबरोबर आपल्याला आपली वोट बँक शेअर करता येणार नाही आणि जर वोट बँक शेअर करायचीच नसेल तर मग नारायण राणेंसारखा फायरब्रँड लीडरला केंद्रात मंत्री करणं आणि राज्यात त्यांना मोकळं ठेवणं हा सगळ्यात सोपा मार्ग असू शकतो असं मला वाटतं.